नमस्कार मित्रांनो, माझ्या फन अँड टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सन 2025-26 या सत्राकरिता UDAS प्लसमध्ये विद्यार्थ्यांची नवीन एंट्री करणे सुरू झालेली आहे, न्यू एंट्री करणे सुरू झालेली आहे। तर ते न्यू एंट्री आपण कशी करायची ते या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला कोणत्याही एका ब्राउझरमध्ये सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं udasplus.gov.in या वेबसाईटला आपल्याला जायचं असल्यामुळे ते आपण एंटर करूया। एंटर केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले राज्य निवडायचं आहे की आपला विद्यार्थी कोणत्या राज्यामध्ये शिक्षण घेत आहे। राज्य निवडल्यानंतर गो या टॅबला आपल्याला क्लिक करायचं। विद्यार्थ्याची न्यू एंट्री करणे असल्यामुळे आपल्याला विद्यार्थी पोर्टल या ठिकाणी जाणे असल्यामुळे स्टुडंट मॉड्यूल या लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर शाळेच्या UDAS कोड आणि त्या शाळेचा पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकल्यानंतर इथे आपण कॅप्चा टाकूया। कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन या बटनला आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला 25-26 या सत्राकरता विद्यार्थ्याची न्यू एंट्री करणे असल्यामुळे आपल्या 2025-26 या टॅबला आपल्याला क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर ही जी इंटरफेस आलेली आहे ती स्क्रीन आपल्याला क्लोज करायची आहे। क्लोज केल्यानंतर या ठिकाणी वर्गवाईज विद्यार्थी आणि मुलं आणि मुली दाखवलेले आहेत। तर आपल्याला पहिल्या वर्गाची न्यू एंट्री करणे असल्यामुळे पहिल्या वर्गाच्या समोर जो ॲरो दाखवलेला आहे त्या ॲरोला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे ॲड स्टुडंट हे ऑप्शन आलेले आहे, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे दोन प्रकारे आपल्याला एंट्री करायची आहे। आधार नंबर अवेलेबिलिटी याची दिलेली आहे, ते नंबर आपण टाकून गो करू शकतो किंवा त्याची न्यू एंट्री सरळ आपण करू शकतो। जनरल प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्याचं नाव नोंद करत असताना फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम या प्रकारेच आपल्याला करायचं आहे। तर आपण त्या विद्यार्थ्याचं नाव इथे नोंद करूया। विद्यार्थ्याची नावाची एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी 4.1.2 मध्ये जेंडर दिलेला आहे, तो विद्यार्थ्याचा जेंडर आपण इथे निवडूया। जेंडर निवडल्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ तुम्ही डायरेक्ट इथे टाईप करू शकता, जसं त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ तुम्ही टाईप करत आहात। किंवा दुसरा प्रकार असा आहे की या ठिकाणी कॅलेंडरचं जे बटन दाखवलेलं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा वर्ष निवडायचा आहे। जन्मतारखेचा वर्ष निवडल्यानंतर जन्मतारखेचा महिना निवडायचा। महिना निवडल्यानंतर त्या विद्यार्थ्याची त्या महिन्यातील तारीख निवडायची आहे। या प्रकारे सुद्धा त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ तुम्ही एंटर करू शकता। स्टुडंट स्टेट कोड हा ऑप्शनल असल्यामुळे भरण्याची गरज नाही आहे। पुढचा कॉलम आहे 4.1.4 मध्ये मदर्स नेम। मदर्स नेम मध्ये त्या विद्यार्थ्याचे आईचं नाव इथे आपण टाकूया। विद्यार्थ्याचं नाव आईचं नाव टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव इथे आपण टाकूया। विद्यार्थ्याचं नाव वडिलाचं नाव इथे ऑलरेडी आपण टाईप केलेलं असल्यामुळे आपण इथे सिलेक्ट करूया। सिलेक्ट केल्यानंतर Ctrl+C बटन प्रेस केल्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यावर Ctrl+V असे आपण पर्याय निवडू शकतो किंवा तुम्ही टाईप करू शकतो। तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या प्रकारे तुम्ही इथे एंटर करू शकता। त्यानंतर 4.1.6 हे गार्डियन नेम आहे, त्या विद्यार्थ्याची आई किंवा वडील नाही आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचे इथे एंटर करू शकतो। नंतर त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर इथे टाकायचा आहे। आधार नंबर आपण इथे टाकूया। आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या आधारवरील जे नाव आहे तेच इथे आपण नमूद करायचं आहे। तर विद्यार्थ्याची नाव नमूद करत असताना आपण त्या विद्यार्थ्याचं नाव हे आधारवरीलच नाव घेतले असल्यामुळे आपण इथूनच काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे। Ctrl+C बटन प्रेस करायची आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर Ctrl+V बटन दाबून त्या विद्यार्थ्याचं आधारवरील नाव आपण टाकू शकतो किंवा आधारवरील नाव तुम्ही टाईप पण करू शकता। वेळ वाचण्यासाठी आपण ही प्रोसेस करतो। त्यानंतर ऍडमिशन डेट, आपल्या विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये केव्हा दाखल झालाय त्या विद्यार्थ्याची ऍडमिशन डेट कॅलेंडर सिलेक्ट केल्यानंतरही करू शकता किंवा तुम्ही टाईप करू शकता। असं केल्यानंतर टाईप केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर इथे आपल्याला एंटर करायचा आहे। विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर त्याचा अल्टरनेट नंबर सुद्धा इथे दिलेला आहे। टॅब बटन दाबल्यानंतर पुन्हा एकदा टॅब बटन दाबल्यानंतर काय होते, इथे राईट क्लिक आला म्हणजे या अल्टरनेट मोबाईल नंबरची सध्या गरज नाही। आणि त्यानंतर 4.1.11 मध्ये दिलेला आहे की तो विद्यार्थी CWSN मध्ये मोडतो काय, म्हणजे तो विद्यार्थी दिव्यांग आहे काय असं यांचं या ठिकाणी म्हटलेलं आहे। जर आपण इथे यस केल्यानंतर तो विद्यार्थ्याचा अपंगाचा प्रकार पुढे आपल्याला नमूद करायचा असतो। जर तो विद्यार्थी अपंग नसेल तर आपण इथे या ठिकाणी नो करूया। नो केल्यानंतर सेव्ह या बटनला क्लिक करायचं। सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन येते, ऑथेंटिकेशन की हा विद्यार्थ्याचं नाव या शाळेमध्ये नोंद करण्यात येत आहे। आय ॲग्री या बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे 5 चेक बॉक्स येतात। पहिला बॉक्स आहे क्लास, दुसरा बॉक्स आहे नेम ऑफ स्टुडंट, फादर्स नेम, मदर्स नेम आणि डेट ऑफ बर्थ। त्या विद्यार्थ्याचा क्लास फर्स्ट आहे, त्यालाच आपण चेक केलेला आहे। त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नेम बरोबर आहे का, नाव बरोबर आहे का एकदा आपल्याला तपासून बघायचं आहे। विद्यार्थ्याचं नाव बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव सुद्धा आपण खात्री करून घेऊया स्पेलिंग बरोबर आहे की नाही। त्यानंतर त्याच्या
त्याच्या आईचं नाव आपण जे टाकलेलं आहे तेच आहे की नाही एकदा चेक करायचं आहे आणि नंतर त्याची जन्मतारीख. ही सर्व माहिती खात्री केल्यानंतर कन्फर्म या बटनला क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनला क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याची आपल्या शाळेमध्ये नोंद झालेली आहे असं दाखवलेलं आहे. त्या विद्यार्थ्याची पुढील माहिती पुन्हा भरायची असेल, जसं त्याचा दाखल खारिज नंबर असेल, त्याची वजन, उंची, या सर्व माहिती भरण्यासाठी फिल जनरल प्रोफाईल पुढे आपल्याला कंटिन्यू करता येते किंवा आपल्याला या विद्यार्थ्याची तात्पुरती नोंद केल्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करायची असेल तर ऍड न्यू स्टुडंट या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल. ऍड न्यू स्टुडंटला आपण क्लिक केल्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस जसे आपण त्या विद्यार्थ्याची नोंद करताना केलेली होती तसेच या दुसऱ्या विद्यार्थ्याची सुद्धा आपल्याला नोंद करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला नवीन विद्यार्थ्यांची एंट्री या ठिकाणी या प्रकारे करता येते आणि त्याची पुढील माहिती कशी भरायची ते पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये सन 2025-26 या सत्राकरिता विद्यार्थ्यांची न्यू एंट्री कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काही अडचण असेल तर कॉमेंट सुद्धा करू शकता आणि माझा हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद मित्रांनो.